नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। शहरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या चिमणीची ही गोष्ट। चिमणी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, घरात आई वडील दोन्ही नोकरी करणारे। मोठा भाऊ B.Com झाला आणि एका बँकमध्ये नोकरीला लागला। चिमणी हुशार म्हणून इंजिनिअरिंगला गेली, BE कॉम्प्युटर झाली। तिला लगेच 7 लाखाचे पॅकेज असलेली नोकरीही मिळाली। वयाच्या 22व्या वर्षी तिची नोकरी सुरू झाली। तिचे आई वडील आणि भाऊ यांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती जेवढा चिमणीचा पगार होता। त्यामुळे साहजिकच आनंद मोठा होता। आता तिच्यासाठी वर संशोधन चालू झाले। मुलगा चांगल्या नोकरीवर हवा, चांगला पगार हवा या अटीवर मुले बघायला सुरुवात झाली। सुरुवातीलाच एक स्थळ आले। मुलगा एकुलता एक, शिवाय चांगली नोकरी। आई वडील गावी राहणारे म्हणजे त्यांचीही काही अडचण नव्हती, परंतु मुलांचे वय 28 आणि मुलीचे वय 23। चिमणीच्या आईला हे 5 वर्षाचे अंतर फार वाटले। चिमणीच्या आईला मुलगा आणि मुलगी यांच्यात 2 ते 3 वर्षाचे अंतर असावे असे वाटले, म्हणून आलेले स्थळ नाकारले। पहिलेच स्थळ चांगले आल्यामुळे अपेक्षाही वाढू लागल्या होत्या। नवऱ्याचा पगार बायकोपेक्षा जास्त असावा असे चिमणीच्या आईचे म्हणणे होते, त्यामुळे वराकडून अपेक्षाही वाढली। या अपेक्षेत बसणारी बरीच मुलेही वय वाढलेली, टक्कल पडलेली अशी होती। जी सुयोग्य मुले या अपेक्षेत बसत होती त्यांच्याही आपल्या वधूकडून अपेक्षा होत्या। चिमणीपेक्षा चांगली स्थळे त्यांना येत असल्यामुळे ती मुले चिमणीला नापसंत करत। जी मुले चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे, आणि ज्यांना चिमणी पसंत पडे त्यांना चिमणी नकार देत असे। असा हा पसंती नापसंतीचा खेळ 4 ते 5 वर्षे चालू होता। चिमणीचे वय वाढत चालले होते, त्यामुळे थोडं समजुतीने चिमणी जेवढं शिकली तेवढं शिकलेला मुलगा चालेल अशी नवीन अट ठेवण्यात आली। 5-6 वर्षांच्या नोकरीमुळे चिमणीचा पगार सुद्धा चांगलाच वाढला होता। त्यामुळे चिमणीसाठी सांगून येणाऱ्या स्थळांच्या पगारात खूप फरक होता। चिमणीच्या आईच्या अटीमध्ये ती मुले बसत नव्हती। त्या उद्योग करणारी पैसेवाली स्थळ चालून येत होती, परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये चिमणीला द्यायचे नाही या हेतूने त्या स्थळांना नापसंती दर्शवली गेली। चिमणीचे वय 29 वर्ष झाले। चिमणीच्या भावाने देखील लग्न झाले। चिमणीला तिच्या कंपनीत 6 महिने कामासाठी अमेरिका येथे पाठवले। 6 महिन्यांनी परत आल्यावर तिच्या भावांच्या बायकोशी रोज वाद होऊ लागले। घरात कटकटी निर्माण होऊ लागल्या। या सगळ्यांना कंटाळून चिमणी पुन्हा परदेशी गेली। लग्नासाठी शोध सुरूच होता। या सगळ्यात चिमणी आता प्रौढ दिसू लागली होती। आता तिच्यासाठी जी स्थळे येत होती ती वयाने मोठी, घटस्फोट झालेली, वाईट व्यसनी असलेली आहेत। चिमणीसाठी एकही मनासारखं स्थळ येईना हे बघून चिमणीच्या आई वडिलांनी ज्योतिषाकडे उंबरठे झिजवायची सुरुवात केली। ज्योतिषाला सांगितलेले उपाय करून सुद्धा मनासारखे स्थळ येत नव्हते। चिमणीचे स्वतःचे लग्न स्वतः ठरवावे म्हणून स्वातंत्र्य देऊन झाले, परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही। आता चिमणी 40 वर्षाची झाली। तिच्याकडे बंगला, गाडी, भरपूर पैसा आहे, परंतु जोडीदार नाही। आई वडील सुद्धा वयोमानानुसार थकलेत। त्या दोघांना त्यांची सून सांभाळत नाही। चिमणी एकटी पडली आहे। आता हा प्रश्न उरलाय की या सगळ्यात नक्की चुकले कोण? चिमणी, चिमणीची आई की चिमणीचे वडील? उच्च शिक्षित कुटुंबात अशा अपेक्षा वाढत चालल्यामुळे अशा अनेक चिमण्या आजही एकट्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हे मला नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।